നേപ്പാ നഗറിൽ നിന്ന് നിങ്ങളെ വന്ദനം ചൊല്ലുന്നു. नेपा नगर से आप सभी को अभिवादन करते हैं. വളരെ സന്തോഷത്തോടെയാണ് ഞങ്ങൾ ഇപ്പോൾ ഇവിടെ ആയിരിക്കുന്നത്. बहुत खुशी के साथ हम यहाँ पर हैं. ഞങ്ങൾ ആദ്യം കാണ്ടുവായിൽ വന്നു, हम पहले कांडुआ में पहुंचे, പിന്നെ ഞങ്ങൾ മാണ്ടുവായിൽ വന്നു, फिर हम मांडुआ में आए, ഇപ്പോൾ ഞങ്ങൾ നേപ്പാ നഗറിലായി. अभी हम नेपा नगर में हैं. നേപ്പാ നഗറിൽ താപ്തി നദിയുടെ തീരത്ത് നിന്നുകൊണ്ടാണ് ഞങ്ങൾ സംസാരിക്കുന്നത്. नेपा नगर की ताप्ती नदी के सामने खड़े होकर हम बात कर. കർത്താവിൻ്റെ ദാസൻ പാസ്റ്റർ പമ്പിലാൽ കനാസിയ ഞങ്ങളോടൊപ്പമുണ്ട്. प्रभु के दास पास्टर पंबिलाल कनासिया हमारे साथ है. തന്നോട് ബന്ധപ്പെട്ടാണ് ഞങ്ങൾ കാണ്ടുവായിൽ എത്തിച്ചേരാനിടയായി. और उनसे जुड़ने के कारण हम यहाँ पर पहुंचे. ഇവിടെ ഒരു റിവൈവലിന് സാധ്യതയുണ്ട്. यहाँ पर एक बेदारी की संभावना है. ആക്ട്സ് ഓഫ് ദ അപ്പോസ്റ്റൽസ് എന്ന ബുക്ക് പെർസിക്യൂഷന്റെ ബുക്കാണ്. प्रेरितों की पुस्तक 57 की पुस्तक है. അതുപോലെ തന്നെ ആ ബുക്ക് റിവൈവലിന്റെ ബുക്കാണ്. और वो किताब बेदारी का भी है. ഇവിടെ ഒരു പെർസിക്യൂഷൻ പല പ്രാവശ്യം നടന്ന സ്ഥലങ്ങളാണ്. ये ऐसा क्षेत्र है जहाँ पर 57 कई बार हुआ है. കർത്താവിന്റെ ദാസന്റെ വേലകളെല്ലാം ഗ്രാമങ്ങളിലാണ്. प्रभु के दास की सेवकाई सब ग्रामीण क्षेत्र. പല പ്രാവശ്യങ്ങളിലായി താൻ പെർസിക്യൂഷൻ ഫേസ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. कई बार उन्होंने 57 को सामना किया. പക്ഷേ കർത്താവ് തന്റെ ദാസനെ പ്രൊട്ടക്ട് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കും. लेकिन प्रभु अपना दास को संभालते रहे. ഇവിടെ മാണ്ടുവായിൽ വളരെ ശക്തമായ ഒരു പ്രവൃത്തി നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मांडुआ में प्रभु का कार्य बहुत तेजी से हो रही है. ഇന്നലെ രാത്രി വരെ ഞങ്ങൾക്ക് അവിടെ മിനിസ്ട്രി ചെയ്യാനുള്ള അവസരം കർത്താവ് തന്നു. कल रात तक वहाँ सेवा करने के लिए प्रभु ने मौका दिया. നമ്മുടെ കർത്താവ് എത്ര നല്ലവനാണ്. हमारा प्रभु कितना भला है. ഇന്ത്യ വലിയ ഒരു രാജ്യമാണ്. भारत एक विशाल देश है. ഓടും തോറും ദൂരം കൂടി വരുന്ന രാജ്യം. जितना भी आप दौड़ेंगे दूरी फिर भी काफी दूर. സാധാരണ ഓടും തോറും ദൂരം കുറയുക. अक्सर जितना आप आगे बढ़ेंगे दूरी कम होते हैं. പക്ഷെ ഇന്ത്യയിലെ വേല ഓടും തോറും ദൂരം കൂടുകയാണ്. लेकिन भारत की सेवकाई जितना भी आप आगे बढ़े फिर भी बहुत स्थान दूर बाकी है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കർത്താവിന്റെ ദാസൻ പമ്പിലാൽജി ചില വാക്കുകൾ നമ്മോട് സംസാരിക്കും. प्रभु के दास पंबिलाल जी कुछ बातें हमसे बोलेंगे. सभी को जय मसीह की. मैं सच में परमेश्वर का धन्यवादित हूँ कि परमेश्वर उसके बड़े बड़े कामों को इस एरिया में कर रहा है. खास करके ये जो एरिया है, इस एरिया के लिए कई सालों से लोगों ने प्रार्थना किया है कि परमेश्वर की बेदारी इस एरिया में आए, परमेश्वर का काम इस एरिया में आए. और कई सारे लोगों की प्रार्थनाएं उपवासों के कारण और कई सारे लोगों ने अपने अपने मेहनत के द्वारा अपने जो हो सकता है उसके द्वारा करने के कारण आज हम इस एरिया में छोटे छोटे प्रभु के कामों को हम देख रहे हैं. लेकिन अभी पिछले दिनों से इस एरिया में खास करके ब्रह्मपुर जिला, खंडवा डिस्ट्रिक्ट, खरगोन जिला, इन एरिया में एक अद्भुत बेदारी परमेश्वर को देखने को मिली है. और कल रात को जब परमेश्वर के दास खंडवा, मांडवा और फिर आज भी हम लोग अलग अलग जगह पे परमेश्वर के नाम को लेकर जा रहे हैं, हम लोग एक अद्भुत रीति से पवित्र आत्मा की बेदारी के काम देख रहे हैं. अद्भुत परमेश्वर के सामर्थ्य के काम देख रहे हैं. कई सारे लोग छुटकारा पा रहे हैं, कई सारे लोग प्रभु की ओर और दौड़े आ रहे. जिनका आत्मिक जीवन कमजोर है, जो प्रभु में कमजोर हुए, वो फिर से मजबूती पा रहे हैं. और हमने देखा है कि सच में एक अद्भुत काम पवित्र आत्मा इस एरिया में कर रहा है. तो मैं चाहता हूँ कि आप सभी लोग खंडवा जिले के लिए, ब्रह्मपुर जिले के लिए, खरगोन एरिया के लिए और ब्रह्मपुर जिले से जुड़े हुए कुछ महाराष्ट्र एरिया में प्रभु ने कुछ छोटी छोटी कलीसियाओं को दिया है. उस कलीसियाओं में परमेश्वर की बेदारी आने पाए, परमेश्वर का काम होने पाए और परमेश्वर की इस तमाम इच्छाएं जो प्रभु अपने लोगों के लिए रखता है, वो सारी इच्छाएं, सारे काम इस एरिया में होने पाए करके आप लोग सभी प्रार्थना कीजिएगा. मैं परमेश्वर के दास पास्टर साम जोसेफ जी का और पास्टर रोमन जोसेफ जी का और उनकी टीम का धन्यवाद देना चाहता हूँ कि अद्भुत रीति से इस टीम को परमेश्वर इस्तेमाल कर रहा है. यह उनका प्रेम है और प्रभु के प्रति उनका प्रेम है. उसके कारण इस एरिया में आकर प्रभु के राज्य के लिए काम कर रहे, प्रभु के राज्य के लिए खड़े हैं. इसलिए प्रभु के दास और उनकी कलीसिया को, हमारी कलीसिया की ओर से मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहता हूँ. परमेश्वर आप सभी को आशीष दे. थैंक यू. जय मसीह. ഹല്ലേലൂയ. കർത്താവിന്റെ ദാസന്റെ നല്ല അനുഭവങ്ങൾക്കായി സ്തോത്രം. प्रभु का दास की अच्छे अनुभव के लिए प्रभु ഞങ്ങൾ ആക്ച്വലി ഖണ്ഡവായിൽ വരുന്നതിന് മുമ്പ് ഞങ്ങൾ മറ്റൊരു സ്ഥലത്തായിരുന്നു മിനിസ്റ്റർ ചെയ്തത്. खंडवा में आने के पहले हम और एक जगह में सेवा किया. അവിടെ ഒരു അസാധാരണ റിവൈവൽ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वहाँ पर एक असाधारण बेदारी. അതുപോലെ തന്നെയായിരുന്നു മാണ്ടുവായിലും ഞങ്ങൾക്ക് ഇന്നലെ കാണാൻ പറ്റി. वैसे हम मांडुआ में भी वही अनुभव देखा. ഇവിടെ അങ്ങനെ അധികം ദൈവദാസന്മാർ വരുന്ന ഒരു സ്ഥലമല്ല. ये ऐसा जगह नहीं है जहाँ पर प्रभु के दास लोग बहुत
ज्यादा नहीं आते हैं, പക്ഷേ മാണ്ടുവായിൽ വന്നപ്പോൾ ഞങ്ങൾക്ക് ഭയങ്കര സന്തോഷം തോന്നി. लेकिन मांडवा में आकर के हम बहुत खुश हुए. അവിടെ ഒരു ചർച്ച് ഹാളില്ല, वहाँ पर एक प्रार्थना भवन नहीं है, ഒരു വീടിന്റെ അകത്തൊരു ഹൗസ് ചർച്ചായിട്ടാണ് കൊണ്ടുപോകുന്നത്. एक घर के अंदर ही लोग बैठकर आराधना करते हैं. നമുക്ക് അവിടെ ഒരു ചർച്ച് പണിയണം. हमें वहाँ पर एक प्रार्थना भवन ഈ बनाना है. കർത്തൃദാസന് വേണ്ടി നമുക്ക് അവിടെ ആരാധനയ്ക്കുള്ള സൗകര്യം ഒരുക്കി കൊടുക്കണം. प्रभु का दास की सेवकाई के लिए आराधना का एक सुविधा को हमें तैयार करके ഞങ്ങൾ देना है. ഇന്നലെ സംസാരിച്ചപ്പോൾ ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, कल हमने जब बात किया इसी प्रकार ഒരു कहा, ട്രെയിനിങ് സെന്റർ അവിടെ ഉണ്ടെങ്കിൽ वहाँ पर एक ट्रेनिंग सेंटर है, നമുക്ക് ഈ ഏരിയയിൽ നിന്ന് ഒത്തിരി ആർമിയെ ബിൽഡ് ചെയ്യാൻ കഴിയും. हम इस क्षेत्र से एक सेना को खड़ा कर पाएंगे. അതുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുക. इसलिए प्रार्थना करें. ഇത് കർത്താവിന്റെ സമയം, ये प्रभु का समय है, ഉണർവിന്റെ സമയം. बेदारी का समय है. ഒരു ഭാഗത്ത് ഇന്ത്യയിൽ പെർസിക്യൂഷൻ നടക്കുന്നുണ്ടെങ്കിലും एक तरफ जरूर सतावट है भारत में, മറുഭാഗത്ത് റിവൈവൽ നടക്കും. दूसरी तरफ बेदारी हो रहा है. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. യേശു മസീഹ്. जय जय जय.